काँग्रेसचे मात्र चंद्रकांत खैरे पुन्हा पिछाडीवर आहे। चित्र अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही। औरंगाबादमध्ये आघाडी पिछाडी सुरूच आहे। इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये ही आघाडी पिछाडी सातत्याने बघायला मिळते। आता पुन्हा एकदा इम्तियाज जलील पिछाडीवर गेलेले आहे। हे असं इतकं फिरताना पाहायला मिळतंय। आधीच सांगितलं ना की औरंगाबादमध्ये ही 1989 पासून एक्सपेरिमेंट सुरू झालेला आहे, तो पूर्ण भारतात आता रिप्लिकेट केला जातोय। म्हणजे बाकी सगळे प्रश्न दुय्यम, तुम्ही कुठल्या धर्माचा विजय आणि कुणाचा पराभव असं केलं जात आहे आणि त्यामुळे वोटिंग तशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्यामुळे ते वरती खालू चालू आहे। ज्या भागातनं पेट्या येतात किंवा ज्या भागातनं मतदान येतं त्या भागामध्ये त्यांना कोणाला मेजॉरिटी मिळते याचा अभ्यास करून तुम्हाला लक्षात घेता येईल। तेव्हा माझ्या दृष्टीने काही आश्चर्यकारक नाही। औरंगाबादमध्ये नेमकं काय होईल असं वाटतं तुम्हाला? मी काट्याची टक्कर आहे। एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की तिकडे तिसरे जे उमेदवार आहेत ज्यांना 2-2.25 लाख मतं मिळालेली आहेत ते विजयाकडे जातील, कारण का मराठा समाजाची बहुसंख्य संख्या आहे असं त्याच्यामध्ये गृहीत धरलं जात होतं। तसं घडताना दिसत नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की मराठा समाजामध्ये वेगळ्या प्रक्रिया अस्मितेच्या घडलेल्या आहेत। त्या कुठल्या घडलेल्या आहेत? त्या धर्माच्या घडलेल्या आहेत का वेगळ्या घडलेल्या आहेत? मला राहुल गांधींविषयी आता बोलायचं आहे। एक म्हणजे राहुल गांधींचे जे सहकारी होते नेने सर, तुम्हाला थोडंसं थांबवते। चंद्रकांत खैरे पुन्हा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण ते अतिशय काटेकी टक्कर आहे, त्यामुळे हे असं थोडंसं होत राहणार। मला वाटतं 1-15 मिनिटात त्याचा निकाल लागेल असं मला वाटतं। परंतु राहुल गांधींविषयी मला थोडं बोलायचं आहे। राहुल गांधींचे जे अंतरिम मित्र आणि सहकारी होते ते या निवडणुकीत सगळे पडलेत। दिग्विजय सिंग पडलेत, सिंधिया पडलेत, अशोक चव्हाण पडलेत। याचा काहीतरी अर्थ असा आहे की त्यांचा जो सेट ऑफ ॲडवायझर्स होता तो बरोबर चालत नाहीये, त्यामुळेच त्यांनी बहुतेक राजीनाम्याची गोष्ट केली असावी। प्रियंकाचं कार्ड वापरून सुद्धा इथे काहीच चित्र बदललेलं नाही। काही फरक पडेल अशी खरी परिस्थिती नव्हती, कारण ती फक्त दिसते इंदिरा गांधी सारखी, तिचं आजवर राजकीय काम काही नाही। तिला एकदम जनरल सेक्रेटरी करून टाकायचं वाटलं असं की इंदिरा गांधींसारखी दिसते म्हणून वोट्स पण मिळतील, पण लोक थोडी जास्ती सावध झाले, तो पहिल्यासारखं राहिलेलं नाही। प्रतिक्रिया घेऊया मित्र पक्ष। चौकीदारावर मी बोलतो तरी असं म्हटलेलं आहे प्रियंका गांधी हे केवळ दिसतात इंदिरा गांधींसारखे, काम काही नाहीये, हे केवळ एक कार्ड फेकण्यात आलेलं आहे। आता काँग्रेस पक्षांनी त्यांना जबाबदारी दिली आणि असं वास्तविकता आहे की काँग्रेस पक्षातला गांधी घराण्यातला कुठलाही नेता हा काय जिल्हाध्यक्ष बनायला जन्म घेत नाही किंवा मुख्यमंत्री बनायलाही जन्म घेत नाही। ते थेट पंतप्रधान की अशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर सगळीकडे मात्र काँग्रेस आता पानिपतच होताना नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसची इतकी लाजिरवाणी परिस्थिती नाहीये, त्याच्याविषयी पण त्याच्यावर मला असं बोलायचं आहे की महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेने सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झालेला आहे, तर जय सिद्धेश्वर स्वामी यांचा मात्र विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा सुशील कुमार शिंदे यांना इथे चांगला धक्का बसलेला आहे। पराभवाचा धक्का सुशील कुमार शिंदे यांना सोलापूरमध्ये बसल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे असं म्हटलं जात होतं वंचित बहुजन आघाडी फॅक्टर इथे काहीतरी काम करेल, मतांचं विभाजन करेल आणि तेच चित्र इथे पाहायला मिळत आहे। म्हणजे औरंगाबादमध्ये जेव्हा संभ्रमावस्था आहे तेव्हा सोलापूरमध्ये मात्र स्पष्ट परिस्थिती बघायला मिळते। सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झालेला आहे। जुने जाणते नेते काँग्रेसचे ज्यांचा पराभव झालेला आहे, भाजपकडून आपण प्रतिक्रिया घेऊया। जय सिद्धेश्वर स्वामी यांचा विजय सोलापूरमध्ये झालेला आहे आणि सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना चांगलाच दणका बसल्याचं दिसतंय। सर काही क्षणासाठी थांबवते तुमची प्रतिक्रिया घेण्यापूर्वी, मात्र आपण बघतोय आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी याविषयी बोलूया। सोलापुरातून आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। औरंगाबाद मधली काटेकी टक्कर बघायला मिळते आणि त्याच विषयी बोलूया सिद्धार्थ गोदाम यांच्याशी। सिद्धार्थ, औरंगाबाद मध्ये काटेकी टक्कर आहे, कोणी आघाडीवर कोणी पिछाडीवर, सातत्याने आकडे बदलतायत, काय सांगशील? मागच्या 2 तासापासून चित्र बदलले, कारण सकाळच्या दुसऱ्या फेरीपासून इम्तियाज जलील 20 ते 30 हजाराच्या दरम्यान लीडवर होते, मात्र त्यानंतर आता 1 तासापूर्वी चंद्रकांत खैरेंची लीड कुठेतरी कापलेली आहे। सुरुवातीला त्यांनी 5 हजाराची लीड घेतली, त्यानंतर 800ची लीड आली आणि आता शेवटी 2200ची लीड घेऊन आता पुन्हा त्यांची लीड वाढली। जवळपास 5.5 हजाराची लीड चंद्रकांत खैरेंनी घेतलेली। आता चित्र पूर्णपणे पालटलं, कारण दिवसभर वाटत होतं की ही लीड चंद्रकांत खैरे तोडू शकणार नाही, मात्र तासाभरापूर्वी आता 5 हजाराची लीड कापून त्यांनी 5 हजाराचं मताधिक्य मिळवलेलं आहे। एकंदरीत आता शेवटचा राऊंड आहे आणि शेवटच्या राऊंडमध्ये वाटत नाही की इम्तियाज जलील ही लीड तोडू शकतील, कारण 5.5 हजाराची लीड ही काही कमी नाही आणि शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे जवळपास चंद्रकांत खैरे यांचा विजय निश्चित वाटतं। निश्चित असं म्हटलं जात होतं औरंगाबाद अँटी इन्कम्बन्सी येईल।
सिद्धार्थ अगदी थोडक्यात सांगशील? आता सध्या इम्तियाज जलील MIM आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते 5,000 मतांनी मागे पडलेले आहेत. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आता जवळपास 5,000 मतांनी पुढे आलेले. पण तरीही तू हे म्हणतोयस की चंद्रकांत खैरे जे आहेत ते विजयाकडे वाटचाल करतायत. यांच्यामध्ये काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास 5 ते